विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राहिलेली ऍक्टिव्हिटी शीट सोडवणार आहोत। यामध्ये सेक्शन 5 आणि सेक्शन 6 आपण पाहणार आहोत। सेक्शन 5 रायटिंग स्किल यामधला जो प्रश्न 5वा आहे तो आहे लेटर रायटिंगचा। A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज। म्हणजे A1 किंवा A2 या दोन्ही प्रश्नापैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। इमॅजिन दॅट यू आर मानस समीक्षा रामराव जाधव, फ्लॅट नंबर 102, गणेश नगर, पुणे। राइट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स। आता इथे आपल्याला तुम्ही कोण आहात असं कल्पना करायची आहे की मुलांनी मानस आणि मुलींनी समीक्षा रामराव जाधव आहोत आणि आपला सेंटरचा ऍड्रेस त्यांनी इथे दिलेला आहे। आता यांनी खाली आपल्याला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे, पुरवली आहे आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला लेटर लिहायचे। कशाची माहिती आहे ती बघा। डू विजिट द ब्युटिफुल प्लेस द तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी। सँच्युरी म्हणजे अभयारण्य। म्हणजे त्यांनी काय सांगितले की तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी बद्दल या ठिकाणाला तुम्ही भेट द्या असं सांगितले, सुंदर अशा ठिकाणाला, आणि त्याची माहिती इथे दिली आहे। लोकेशन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये जे चंद्रपूर जिल्हा आहे तिथे ते लोकेशन आहे। नियरेस्ट सिटी चंद्रपूर, जवळचं शहर चंद्रपूर आहे। नोन फॉर कशासाठी प्रसिद्ध आहे? टायगर रिझर्व। फ्लोरा म्हणजे कुठल्या वनस्पती तिथे पाहायला मिळतात? फॉरेस्ट विथ डेन्स वुडलँड्स अँड ट्रीज लाईक टीक, हिरडा, बेहेदा, महुआ, तेंदू, सलाल बीजा या सगळ्या प्रकारच्या वनस्पती तिथे आपल्याला पाहायला मिळतात। फोना द होम ऑफ टायगर्स, लेपर्ड्स, नीलगाई, स्ट्रिप्ड हायना, सांबर, स्पॉटेड डिअर, जंगल कॅट्स, चित्ता, बार्किंग डिअर एक्सेट्रा। मग कुठले प्राणी आपल्याला तिथे पाहायला मिळतात? तर चंद्रपूर तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे। तिथे लेपर्ड, नीलगाई म्हणजे इथे सांगितलेले सर्व प्राणी आपल्याला तिथे पाहायला मिळतील। मेन अट्रॅक्शन म्हणजे खास तिथलं अट्रॅक्शन कोणतं आहे? तर जंगल सफारी ट्रिप इन ओपन जीप विथ ट्रेन लोकल गाईड्स। जे ट्रेन केलेले लोकल गाईड्स आहेत त्यांच्यासोबत ओपन जीप मध्ये आपण जंगल सफारी करू शकतो। अकोमोडेशन म्हणजे राहण्याची सोय काय आहे तिथे? सेल्फ कंटेन्ड रूम्स आर प्रोव्हाइडेड बाय महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट कॉर्पोरेशन। म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट कॉर्पोरेशननी स्वतः रूम्स राहण्यासाठी प्रोव्हाइड केलेल्या आहेत अशी इथे माहिती दिलेली आहे। प्रश्न पाहूया आपण। इथे 2 प्रश्न दिलेले आहेत, दोन्ही प्रश्न वाचायचे आणि नंतर आपण कोणतं लेटर लिहायचं ते फिक्स करून ते लेटर लिहायचे, पण दोन्ही प्रश्नांमधली माहिती आपण वापरायची आहे। रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन गिवन बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट, चंद्रपूर फॉरेस्ट डिव्हिजन, अँड राइट अ लेटर टू द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर, चंद्रपूर फॉरेस्ट डिव्हिजन, महाराष्ट्र, रिक्वेस्टिंग हिम हर परमिशन टू विजिट द तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी। म्हणजे वर दिलेली जी माहिती आहे ती कोणी दिली आहे? तर फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी ती माहिती दिलेली आहे। चंद्रपूरचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांनी ती माहिती दिलेली आहे आणि आपल्याला लेटर कोणाला लिहायचं आहे? द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसरला लेटर लिहायचंय। कशासाठी? रिक्वेस्टिंग हिम हर परमिशन टू विजिट द तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी। म्हणजे तडोबा वाईल्ड लाईफ अभयारण्य जे आहे त्याला भेटण्याची परमिशन मागण्यासाठी विनंती करायची त्यांना पत्र लिहायचं आहे। इन्फॉर्मल लेटर पाहूया। म्हणजे हे औपचारिक पत्र होतं। आता हे अनौपचारिक पत्र म्हणजेच आपलं रिलेटिव्हजला, नातेवाईकांना लिहितो ते पत्र कोणासाठी आहे बघा। युअर क्लास हॅज व्हिजिटेड द तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी। म्हणजे तुमचा क्लास तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरीला भेटलेला आहे। राइट अ लेटर टू युअर फादर डिस्क्राइबिंग हिम द ब्युटिफुल प्लेस द तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी विच इज फुल ऑफ वाईल्ड लाईफ अँड नॅचरल ब्युटी। यूज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन। तुम्ही तुमच्या वडिलांना पत्र लिहायचंय की ते सुंदर ठिकाण तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरीचं कसं आहे, तिथे वाईल्ड लाईफ नेचर कसं, वाईल्ड लाईफचं जीवन कसं आहे, तिथलं नेचर कसं आहे, ही सगळी माहिती आपण वडिलांना देण्यासाठी वडिलांना पत्र लिहायचं आहे। म्हणजे तुम्हाला विषय समजलेले असतील की औपचारिक आणि अनौपचारिक या 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर आपण इथे इन्फॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र जे आपल्या वडिलांना लिहायचं आहे
ते आपण इथे लिहिणार आहोत। चला तर मग लेटर कसं लिहिले पाहूया बघा। इमॅजिनच्या पुढचा जो ऍड्रेस आहे तो सेंडर्स ऍड्रेस आहे, तो दिलेला आहे आणि तोच ऍड्रेस मी इथे लिहिलाय, समीक्षा रामराव जाधव, फ्लॅट नंबर 102, गणेश नगर, पुणे। त्यानंतर एक ओळ सोडून डेट टाकली आहे बघा। ज्या दिवशी तुम्ही लेटर लिहिता त्या दिवशीची डेट टाकली तरी हरकत नाही, 12 मार्च 2024। आता हे लेटर कोणाला लिहिणार आहोत आपण? वडिलांना। म्हणून इथे आपण वडिलांना जे काही बोलतो ते तुम्ही लिहा। डिअर फादर लिहिलं तर चालेल, डिअर पप्पा, हाऊ आय रिमेंबर, म्हणजे पहिला जो पॅरेग्राफ आहे तो आपल्या तुम्ही कसे आहात, मी चांगला आहे, हे जे आपण जनरल अनौपचारिकपणे बोलतो तीच माहिती इथे लिहायची आणि मग लेटरचा पर्पज लिहायचा आहे। बघा इथे काय लिहिलंय, हाऊ आय रिमेंबर यू, मला तुमची किती आठवण येते, मिस यू लॉट, मी खूप तुम्हाला मिस करते। आय एम रायटिंग दिस लेटर टू यू टू टेल यू अबाउट आवर क्लास ट्रिप टू द तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, म्हणजे तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरीला जी आमची क्लास ट्रिप गेली होती त्याबद्दल सांगण्यासाठी मी हे लेटर तुम्हाला लिहिते। सँच्युरी नोन ॲज टायगर रिझर्व, म्हणजे त्याला वेगळं नाव काय आहे, टायगर रिझर्व हे नाव आहे त्या अभयारण्याला। द एव्हरग्रीन हॅड अरेंज द ट्रिप, एव्हरग्रीन ही ट्रॅव्हल कंपनी आहे, या एव्हरग्रीन ट्रॅव्हल कंपनीने काय केलेलं आहे तर ही ट्रिप ऑर्गनाइज केली होती। ॲज द टूर वॉज ओनली फॉर स्टुडंट्स, our class teacher announced the trip to take advantage of the facilities including attractive concessions provided by our tour company। म्हणजे काय सांगितलंय की ही जी टूर होती ती फक्त विद्यार्थ्यांसाठीच होती, म्हणून आमच्या क्लास टीचरनी अनाउन्स केलं होतं, जाहीर केलं होतं की तुम्ही या ट्रिपचा खूप खूप फायदा घ्या, कारण यामध्ये बऱ्याच कन्सेशन फॅसिलिटी विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत। कोणाकडून? टूर कंपनीकडून। 50 स्टुडंट्स अँड 4 टीचर्स वेंट फॉर तडोबा ट्रिप, आणि मग 50 विद्यार्थी आणि जवळजवळ 4 शिक्षक या तडोबा ट्रिपला गेले होते। सेकंड पॅरेग्राफ करताना बघा मी ओळ सोडली आणि नंतर सेकंड पॅरेग्राफ स्पेस न सोडता लिहिलाय फुल ब्लॉक स्टाईल मध्ये। इट इज लोकेटेड इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र। हे तडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी कुठे आहे तर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये आहे। इट इज फुल ऑफ वाईल्ड लाईफ अँड नॅचरल ब्युटी, वाईल्ड लाईफ आणि सुंदर असा निसर्ग तिथे आहे। वी एन्जॉय देअर फ्लोरा अँड फोना अँड अट्रॅक्टेड टुवर्ड्स जंगल सफारी ट्रिप इन ओपन जीप विथ ट्रेन लोकल गाईड्स, म्हणजे तिथे अनेक प्रकारच्या वनस्पती, अनेक प्रकारचे प्राणी यांच्याकडे आम्ही आकर्षित झालो होतो आणि त्याचप्रमाणे जंगल सफारी सुद्धा त्याच्याकडे सुद्धा आम्ही आकर्षित झालो होतो। वी डीपली अट्रॅक्टेड टुवर्ड्स फॉरेस्ट विथ डेन्स वुडलँड, दाट असे घनदाट असे जंगल, ट्रीज लाईक टीक, हिरडा, भेदा, माहू, तेंदू, सलाल, बीजा, हे सगळे वनस्पतीचे प्रकार तिथे आम्ही पाहिले। We watched there the home of tigers, leopards, nilgai, striped hyena, sambar, spotted deer, jungle cat, cheetah, barking deer, etc. आणि त्याच ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या वनस्पती सुद्धा प्राणी सुद्धा इथे पाहिलेले होते। We stayed in self-contained rooms which are provided by Maharashtra Tourism Department Corporation, म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंटनी जे आम्हाला रूम पुरवला त्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो। वी एन्जॉय देअर फ्रेश टेस्टी व्हेज अँड नॉन व्हेज फूड, त्या ठिकाणी आम्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही फूडचा एन्जॉय घेतलेला आहे। अकॉर्डिंग टू आवर चॉईस द व्हिजिट टू तडोबा वॉज रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स फॉर ऑल ऑफ अस, म्हणजे तडोबाची जी व्हिजिट होती तो आमच्यासाठी एक आम्हाला फ्रेश करणारा असा अनुभव होता। कन्वे माय रिगार्ड्स टू आई अँड अजी अँड लव्ह टू स्मॉल चिल्ड्रन, युअर लव्हिंग डॉटर समीक्षा रामराव जाधव। अशा प्रकारे मी इथे लेटर लिहिलेलं आहे बघा। मी तुम्हाला विद्यार्थ्यांनो इथे समजलं असेल की जी वरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला प्रश्नामध्ये तीच माहिती फक्त मेन पॅरेग्राफ मध्ये लिहिलेली आहे। तुम्ही अशाच प्रकारे लेटर लिहिण्याचा प्रयत्न करा। त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे डायलॉग रायटिंगचा। बघा क्वेश्चन नंबर 6,
B1 और B2 यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठलाही एकच प्रश्न सोडवायचा आहे, B1 किंवा B2. B1 जो प्रश्न आहे तो डायलॉग रायटिंगचा आहे आणि B2 जो प्रश्न आहे तो स्पीच रायटिंगचा आहे. या ठिकाणी मी B1 प्रश्न सोडवणार आहे. डायलॉग रायटिंग बघा, यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतात. पहिला प्रश्न आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस, म्हणजे जे उलटसुलट वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला सरळ करून डायलॉग तयार करायचा आहे. बघा इथे जनरली 2 क्वेश्चन असतात आणि दुसरा प्रश्न पहिल्यावरती अवलंबून असतो. बघा इथे 2 प्रश्न आणि 2 प्रश्नांची उत्तर दिली आहेत, फक्त ते आपण व्यवस्थित सिक्वेन्स लावून करायचे आहेत. डू यू लाईक टू वॉच मूवी? येस, व्हेरी मच. विच इज युअर फेवरेट मूवी? माय फेवरेट मूवी इज तानाजी. म्हणजे तू मूवी पाहतेस का? हो मी पाहते. आणि मग कुठली तुझी मूवी आवडीची आहे? तर तानाजी. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला लगेच लक्षात येतात की पहिला प्रश्न कुठला असेल आणि दुसरा प्रश्न कुठला असेल. क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. आपल्याला इथे डायलॉग दिलेले असतात, ते डायलॉग फक्त आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. आणि हे जनरली हा जो प्रश्न आहे पहिला आणि दुसरा हा आपल्या चिटचॅट किंवा वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीवरती अवलंबून असतो. सचिन सेज डू यू नो स्टोरीज फ्रॉम इपिक्स? इपिक्स म्हणजे महाकाव्य. सचिन काय म्हणाला की तुला महाकाव्याच्या ज्या स्टोरीज आहेत त्या माहिती आहेत का? तर सुरेश काय म्हणतो, येस आय नो स्टोरीज फ्रॉम आवर इपिक्स. म्हणजे मला त्या स्टोरीज माहिती आहेत. सचिन, हु इज युअर फेवरेट कॅरेक्टर फ्रॉम द इपिक्स? इपिक्स म्हणजे महाकाव्य. मग या महाकाव्यामधलं जे तुला आवडतं त्यामधलं तुझं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? तर सुरेश सेज कृष्णा इज माय फेवरेट कॅरेक्टर फ्रॉम द इपिक. क्वेश्चन 3 बघा, राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ हॉबीज. इथे मात्र तुम्हाला स्वतःचे डायलॉग तयार करायचे आहेत. आता इथे तुम्हाला यू अँड युअर फ्रेंड म्हणजे तुम्ही आणि तुमच्या मित्रामधला डायलॉग लिहायचा आहे. त्यामुळे तुम्हाला कॅरेक्टर समजलेले आहेत. जर इथे तसं दिलेलं नसेल तर तुम्ही ए बी किंवा तुम्ही स्वतःचे नावं लिहून तो डायलॉग कम्प्लीट करायचा आहे. मी इथे डायलॉग खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगितलंय. बघा वरती हेडिंग द्यायला विसरायचं नाही. टायटल, इम्पॉर्टन्स ऑफ हॉबीज ते दिलेलं असतं आपल्या प्रश्नामध्ये. आता मी ए आणि बी असे 2 कॅरेक्टर घेतलेत. बघा ए काय विचारतो, डू यू हॅव अ हॉबी? बी काय म्हणतो त्यांना, येस आय हॅव अ हॉबी ऑफ कलेक्टिंग ओल्ड कॉइन्स. जुने जे नाणे आहेत ते गोळा करण्याचा माझा छंद आहे. ए काय विचारतो परत प्रश्न, कॅन यू टेल मी इम्पॉर्टन्स ऑफ हॉबीज? म्हणजे छंद जे असतात वेगवेगळे त्यांचं महत्व तू सांगू शकतोस का? बी काय बोलतो, हॉबीज आर अ ग्रेट वे टू रिड्यूस स्ट्रेस. हॉबी एक खूप चांगला मार्ग आहे आपल्या मनावरील ताण कमी करण्यासाठीचा. अँड प्रोव्हाइड अ सेन्स ऑफ हॅपीनेस इन अवर लाईफ. आणि आपल्या जीवनामध्ये त्यामुळे आनंद मिळतो. ए परत काय बोलतो, डज इट इन्क्रीज नॉलेज? त्यामुळे आपलं ज्ञान वाढतं का? बी काय बोलतो, येस अब्सोल्युटली, अर्थातच. इट इनरिचेस आवर लाईफ म्हणजे आपलं जीवन समृद्ध सुद्धा यामुळे होतं. ए काय परत सांगतो, ओके थँक्स फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. बी बोलतो इट्स ऑल राईट. म्हणजे आपल्याला डायलॉग जे करायचे आहेत ते आपला जो टॉपिक दिलेला आहे त्याच्याशीच रिलेटेड करायचे आहेत. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे क्वेश्चन नंबर 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले असतात. त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. यामध्ये जनरली तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल प्रश्न मी इथे सोडवलेला आहे. कारण पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफ मधलीच माहिती तुम्हाला टेबलमध्ये, पाय चार्टमध्ये, वेबमध्ये कम्प्लीट करायची असते, डायग्राममध्ये. आता इथे सुद्धा आपण तसंच केलेलं आहे. आपण काय करूया, हा जो पॅसेज आहे तो व्यवस्थित पाहूया आणि मग टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये ती माहिती भरायची आहे. या ठिकाणी टायटल द्यायला मात्र विसरायचं नाही, कारण टायटलला 1 मार्क असतो. इथे तर ऑलरेडी टायटल दिलेलाच आहे, पण फक्त इथे लिहिणं महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा टेबल भरणार आहात तेव्हा. आता इथे बघा, हा तुम्ही जेव्हा पॅसेज पूर्ण वाचून काढाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 11 वाक्य दिलेले आहेत आणि आपल्याला इथे डिफरन्स सांगायचा आहे कशामधला, मदर नेचर आणि ह्युमन बिंग्स म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्यामधला फरक समजून सांगायचा. आणि त्यांनी 6 मुद्दे दिलेत.
आता इथे 6 मुद्दे आणि 12 सेंटेन्सेस दिलेत, म्हणजे शेवटच्या वाक्यामध्ये फक्त त्यांनी कॉमन असा म्हणजे मदर नेचर आणि ह्युमन बिंग्स बद्दल कॉमन एक वाक्य दिले डिफरन्सचं. बाकीचं प्रत्येक वाक्य या पॅरेग्राफ मध्ये महत्वाचं आहे आणि प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला डिफरन्स सांगितलेला आहे. इथे मी अंडरलाईन करून दिलेला आहे. तुम्हाला नंतर तुम्ही व्यवस्थित तो पॅरेग्राफ वाचून उत्तर तुम्ही बघू शकता. इथे बघा मी उत्तर दिलेलं आहे. बघा इथे तुम्ही सहज डिफरन्स बिटवीन मदर नेचर अँड ह्युमन बिंग्स हे टायटल दिलंय. त्यानंतर मदर नेचर आणि ह्युमन बिंग्स असं लिहिलंय आणि मग बघा पहिला 1 2 3 4 5 6 असे 6 वाक्यामध्ये जे त्यांच्यामधले फरक दाखवलेत ते इथे सांगितलेत. हे तुम्ही व्यवस्थित वाचून कंप्लीट करा. मुलांनो, तुम्ही या इमेजचा स्क्रीनशॉट काढून सविस्तरपणे समजून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण. क्वेश्चन 6B. एक्सपॅन्ड द थीम B1 और B2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी रायटिंग दिलेली असते आणि त्यामधील तुम्हाला एक प्रश्न लिहायचा असतो. मी इथे तुम्हाला स्टोरी लिहून दिलेली आहे कारण मला स्टोरी रायटिंग सोपं वाटतं. तुम्हाला जर रिपोर्ट रायटिंग सोपं वाटत असेल तर ते तुम्ही लिहू शकता. इथे सुद्धा तुम्हाला ऑर आहे. B2 प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत स्टोरी बद्दलचा. डेव्हलप अ स्टोरी युजिंग फॉलोइंग बिगिनिंग. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू इट. आपल्याला सुरुवात दिली आहे आणि आपण त्याच्या पुढची स्टोरी डेव्हलप करायची आहे. काय सुरुवात दिली आहे बघा. वन्स अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. एकदा एक तरुण व्यक्ती आध्यात्मिक गुरुकडे गेला. ही वॉन्टेड ऍडवाइस फ्रॉम हिम. त्याच्याकडून त्याला सल्ला पाहिजे होता. ही हॅड स्पोकन हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू हिज फ्रेंड. त्यांनी त्याच्या मित्राला मनाला लागतील असे वाईट शब्द, कठोर शब्द तो मित्राला बोलला होता. आता आपल्याला ही स्टोरी डेव्हलप करायची आणि त्याला टायटल द्यायचंय. ही स्टोरी आपल्या इंग्लिशच्या टेक्स्ट बुक मधली आहे. तुम्हाला आठवत असेल थिंक बिफोर यू स्पीक हा लेसन आहे आणि त्यामुळे ती जनरली सहजपणे तुम्ही लिहू शकणार आहात. स्टोरी लिहित असताना सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स वापरा किंवा स्टोरीमध्ये जनरली इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य लिहायचे असतात. आता इथे बघा मी टायटल दिलंय थिंक बिफोर यू स्पीक, म्हणजे तुम्ही बोलण्यापूर्वी विचार करा. हे तुम्हाला माहिती आहे आपला लेसनच आहे थिंक बिफोर यू स्पीक. त्यानंतर दिलेल्या प्रश्नामधल्या 2 ओळी जशाला तशा लिहून काढल्यात आणि त्याच्या पुढे मी स्टोरी डेव्हलप केली आहे. बघा आता त्या 2 ओळी परत मी इथे सांगत नाही, त्याच्या पुढचं सांगते. द वाईज टीचर gave him a fresh sheet of blank paper and a pen. वाईज टीचर हुशार शिक्षक जे होते त्यांनी त्याला इथे बघा प्रत्येक वाक्य मी भूतकाळात दिले, घेव दिले. इथे त्यांनी एक कागदाचं शीट दिलं कोरा आणि एक पेन दिला आणि काय म्हणाले अँड सेड टू द यंग मॅन. आणि त्या व्यक्तीला म्हणाले टू राईट डाऊन ऑन दॅट पेपर ऑल द हार्श थिंग्स ही सेड टू हिम. तू त्याला जे काही वाईट शब्द बोललेला आहेस ते सगळे शब्द या पेपरवरती कोऱ्यातून लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड. जसं त्याला त्याच्या टीचरने सांगितलं तसं त्यांनी केलं. अँड शो द पेपर टू द टीचर. शोड लिहिले बघा पास्ट टेन्स आणि त्यांनी तो पेपर शिक्षकाला दाखवला, आध्यात्मिक गुरुला दाखवला. टीचर टोल्ड हिम टू टीअर अप दॅट शीट ऑफ पेपर इंटू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज ही कुड. आणि नंतर शिक्षकाने त्याला सांगितलं की त्या पेपरचे जेवढे छोटे छोटे स्मॉल बिट्स, जेवढे जेवढे तुकडे करता येतील तेवढे तेवढे ते तुकडे कर. म्हणजे तो जेवढे तुकडे करू शकेल एवढे त्यांनी छोटे छोटे तुकडे कर असं त्या टीचरने त्याला सांगितले. अँड थ्रो द बिट्स आउट ऑफ दॅट विंडो. आणि मग हे छोटे तुकडे केलेले सगळे खिडकीच्या बाहेर फेकून द्या असं शिक्षकाने सांगितलं. दॅट वॉज इझिली डन बाय यंग मॅन. आणि ते सगळं यंग मॅननी सहजपणे केलं. टीचर नाव ऑर्डर हिम टू गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज ही कुड.
आणि त्यानंतर टीचरनी त्याला आज्ञा दिली की आता तू रोडवरती जा आणि जे छोटे छोटे तुकडे पेपरचे जेवढे कलेक्ट करू शकशील तेवढे तू परत घेऊन ये. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. आता या ठिकाणी बघा, टेकन अबॅक ही एक नवीन फ्रेज तुम्हाला इथे माहिती होईल. टेकन अबॅक म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे, खूप आश्चर्य वाटणे. आता इथे काय सांगितलं की त्या यंग मॅनला खूप आश्चर्याचा धक्काच बसला. ही वेंट आउट टू कलेक्ट द शीट ऑफ पेपर. तो ते पेपरचे शीट कलेक्ट करण्यासाठी बाहेर स्ट्रीटवरती गेला. ही रिटर्न आफ्टर हाफ एन आवर. तो अर्ध्या तासाने परत आला. एक्झॉस्टेड म्हणजे थकलेला. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट अ सिंगल टॉर्न बिट ऑफ पेपर विच ही हॅड टॉर्न अप जस्ट व्हाईल अर्लियर. म्हणजे त्याला एकही पेपर जो थोड्या वेळापूर्वी फाडले होते त्यातला मिळाला नाही. The teacher said that was what happened with spoken words. असंच आपण बोललेल्या शब्दासोबत सुद्धा होतं हे शिक्षकांनी त्याला सांगितलं. Once you have spoken the words aloud, it was very difficult to take them back. एकदा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडला की तो आपण परत घेऊ शकत नाही. Therefore, learn to think before you speak in anger. आणि म्हणून रागामध्ये बोलण्यापूर्वी आपण विचार करायला पाहिजे. अशा प्रकारे मी इथे स्टोरी डेव्हलप केलेली आहे. ही स्टोरी आपल्या टेक्स्टबुक मधली असल्यामुळे ती सहज तुम्हाला पण डेव्हलप करता येईल. फक्त तुम्ही वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहा. शेवटचा सेक्शन जो आहे तो बघा, सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन. इथे ट्रान्सलेशन करून मी दिलेलं आहे, फक्त आपण बघूया. ए प्रश्न, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम इन्स्ट्रक्शन एनी 4. इथे 6 शब्द दिलेले असतात, त्यापैकी 4 शब्द आपल्याला त्याचे भाषांतर म्हणजे मराठीमध्ये लिहायचे आहेत. इन्फॅन्सी म्हणजे बालपण, क्लायमेट हवामान, सरप्राईज म्हणजे आश्चर्य, पेरिल म्हणजे संकट, डिवोशन म्हणजे भक्ती आणि मेमरी म्हणजे आठवण. बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता इथे सुद्धा एनी 2 दिलेले आहेत. इथे 4 दिलेले वाक्य असतात, त्यातले कुठलेही 2 आपल्याला त्याचे अर्थ सांगायचे. कीप युअर कॅरेक्टर गुड अँड प्युअर म्हणजे तुमचे चारित्र्य चांगले व शुद्ध ठेवा. बी फ्रेंडली विथ युअर नेबर्स, तुमच्या शेजाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण वागा. मराठी इज आवर मदर टंग, मराठी ही आपली मातृभाषा आहे. लेट्स बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, चला तर मग एक मोठा लाकडी घोडा बनवूया. नंबर सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता खाली म्हणी दिलेल्या आहेत आणि त्या म्हणींचे अर्थ आपल्याला सांगायचे. पेन इज मायटर दॅन सॉर्ड म्हणजे तलवारीपेक्षा लेखणी उत्तम. डॉक्टर आफ्टर्स डेथ म्हणजे वराती मागून घोडे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो इथे आपण 80 मार्क्सची ऍक्टिव्हिटी शीट उत्तरासहित स्पष्टीकरणासहित सोडवलेली आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.